पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। नवले पूल परिसरात वाढत चाललेल्या अपघाताविरोधात नरे, धायरी, वडगाव व परिसरातील नागरिकांनी रविवारी मोठ्या संख्येने एकत्र येत जन आक्रोश आंदोलन केले। घोषणाबाजी, काळ्या फिती आणि प्रतिकात्मक सादरीकरणातून नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नरे येथे सकाळी 10 वाजता झाली। अपघात रोका, सुरक्षितता तातडीने द्या, आणखी किती जीव अशा घोषणांनी परिसर दणाणला। मोर्चाचा समारोप नवले पुलाजवळील अपघातप्रवण ठिकाणी झाला। आंदोलनातील विशेष आकर्षण ठरले ते यमदूत आणि जखमींच्या वेशभूषेत उतरलेल्या युवकांचे वास्तवदर्शी सादरीकरण। अपघातांची भीषणता दाखवण्यासाठी या स्वयंसेवकांनी मृत्यू आणि जखमी अवस्थेचे चित्रण केले। सर्वांनी काळी फीत बांधून अपघाताचा निषेध नोंदवला। गेल्या काही महिन्यात नवले पूल परिसरात अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रस्त्यावरील त्रुटी, वाहतूक कोंडी, सिग्नल व्यवस्थेतील अडचणी आणि सुधारणा कामातील विलंब यामुळे नागरिकांचा संताप वाढत आहे। आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। नागरिकांचे मत, उपाययोजना न करता रोजचे अपघात सुरूच। राजेश बोबडे, रस्त्यावरील त्रुटीमुळे जीव जात आहे, दुर्लक्ष, असह्य। अनंत कणबरकर, आमची वेदना कोणीतरी ऐकावी म्हणून आंदोलन। अनंता बलकवडे, मुख्य मागण्या, अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुधारणा, वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रण, रस्ता दुरुस्ती व स्पष्ट चिन्हांकन, दीर्घकालीन सुरक्षा आराखडा। नागरिकांनी आश्वासने नको तर तातडीची कृती हवी अशी ठाम मागणी केली आहे। फक्त मृत्यूचा तमाशा बघत आहे, निष्पाप व्यक्तींचे जीव जात आहेत। यांना जाग येणार कधी? 5-5 पंचवार्षिक झाले, आमदार खासदार सर्व तेच आहेत, महापौरचे केंद्रीय मंत्री झाले, परंतु यांना प्रशासनाला काही पडलेलं नाहीये। फक्त राजकारण करून चालणार नाही। सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, नवले ब्रिज आणि त्याच्या आजूबाजूचं सहवारस्ते मोकळे झाले पाहिजे। वाद्यामध्ये होत आहे, नरेमध्ये काय होत नाही, स्वामीनारायण मंदिर पैसे काय होत नाही, सर्व्हिस रोड दुरुस्त का होत नाही। आम्ही सर्वसाधारण लोक इंजिनियरला तुमच्या जमत नसेल तर आमच्याकडे रोड मॅप तयार आहे, तुम्ही आमचा सल्ला घ्या। सर्वसामान्य जनता तुम्हाला सांगेल NH फॉरवर्डची चाव्या कोणाने ठेवला होता आणि हे बंद करून तुम्ही दरेकरांचं मुंडकं दाबताय, आमचा एक्झिट बंद केलाय तुम्ही। त्याचं ज्ञान नाहीये। अरे रोड अथॉरिटीला शिकवण्याची वेळ आली। तुम्हाला जर याचं ज्ञान नसेल, NH फॉरवर्डची वेगाने गाडी फोरव्हीलर चालू दाखवा। रात्री 11 तो पूर्वी 60चा स्पीड होता, आता प्रशासनाने 30चा स्पीड केलेला आहे। जुन्नर मध्ये बिबट्याची दहशत आहे, त्याची नवले तर जे काही उपाय केलेले आहेत 30चा स्पीड करून हे काही तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे। तर सर्व प्रशासनाने इथं पूर्ण सुरक्षता कशी घेता येईल, हे अपघाताचं प्रमाण कसं कमी करता येईल हे पाहावे आणि उपाययोजना करून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा देता येईल हे पाहावे। आज तुम्ही यमाच्या वेशात आला, काय नेमके याच्या मागे काय? हे जे काय आंदोलन आणि ही जी काय मी भूमिका साकारतोय, यम सुद्धा या इथल्या अपघाताला कंटाळलेला आहे। कारण एक अपघात झाला की इथं यमाला सुद्धा कमीत कमी 4 ते 5 लोकांचा बळी घ्यावा लागतो। ते बळी असे असतात की त्यांची काही चूक नसते, तर ते नाहक बळी इथं पडतात। हे कुणामुळे पडतात तर प्रशासनाच्या चुकीमुळे पडतायत। प्रशासन असं करतात, एका गाडीचा लोड जर 10 टन असेल, तो ट्रकवाला त्या ट्रक मध्ये 20 टन लोड करून आणतोय, तर त्यामुळे हे बळी जात आहेत। तर हे प्रशासनाने विचारात घेऊन सगळे थांबवलं पाहिजे, म्हणून ही यमाची भूमिका मला साकारावी लागली। जसं जुन्नर मध्ये बोलू का, जुन्नर मध्ये बिबट्याची दहशत आहे, तशी आम्हाला नरेकरांना नवले चौकाची दहशत आहे। उद्या आम्हाला मुली वगैरे कोण, म्हणजे ज्यांना लग्न कधी मुली देणार नाही, जुन्नर मध्ये अशी वाघाची दहशत होते, मुली कोण देणार नाही नरेकरांना, वडगावकरांना, धायरीकरांना। अशी गत आमची झालेली आहे, म्हणून याच्याकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष घालावे ही आमची विनंती आहे नरेकरांची। यांची घ्या। जास्त लोड भरलेल्या गाड्या आहेत, त्यांचे ब्रेक फेल होत आहेत आणि लोक मरतायतच, आणि आमचं गाव सुद्धा जीव मुठीत घेऊन जाते खरं तर। आणि त्याच्यात हा ऍक्सेस सुद्धा बंद केला तर कसं जायचं हा काही विषयच नाही। त्यांनी स्थानिकांना विश्वासच घेतच नाही किंवा तुमचा जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे काय कुठली गोष्ट ते विचारात घेतच नाही। जेव्हा आता पुढची भूमिका जर आम्ही एक आंदोलन ठेवलेलंच आहे की बाबा जर तुम्ही आमच्या या महानजी नगर व परिसरातील जाण्याचा रस्ता जर तुम्ही सगळे बंद केलीत, त्या लोकांनी जायचं कुठून ते तरी सांगा। कारण स्वामीनारायण पासून येणारा एक छोटा रस्ता आहे, इथं जो एक ऍक्सेस ठेवलेला आहे तो पण छोटा आहे।
म्हणजे तशी काहीच व्यवस्था केली नाही. तिकडे एक महानाजी नगर बंद केलेलं आहे. या लोकांनी नेमकं जायचं पुढे हे प्रशासनाने आम्हाला सांगावं. अतिक्रमणाचा विषय आहे. अतिक्रमणाचा विषय असून तो महानगरपालिका पाहून घेणं त्यांच्या स्तरावर, त्यांच्या निदर्शनात ज्या गोष्टी आल्या त्यांनी ते केलं तर हरकत नाही. आमचं काय होतं, इथून सकाळचं निघालं ना गाडी चालवताना कुठून ऍक्सिडेंट होत नाही, पाठपासून येऊन करत चालून त्याचा दोष काहीच नाही. मध्ये बिबट्याची दहशत आहे, जशी आम्हाला नरेकरांना नवल्या चौकाची दहशत आहे. उद्या आम्हाला मुली वगैरे पण म्हणजे ज्यांना लग्न काही मुली देणार नाही, जुन्नरमध्ये अशी वाघाची दहशत होते. मुली कोण देणार नाही नरेकरांना, वडगावकरांना, धायरीकरांना. अशी गत आमची झालेली आहे. म्हणून याच्याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष घालावे ही आमची विनंती आहे नरेकरांची. तो पूर्वी 60चा स्पीड होता, आता प्रशासनानं 30चा स्पीड केलेला आहे. जुन्नर मध्ये बिबट्याची दहशत आहे, त्याची नवल्या तर जे काही उपाय केलेले आहेत 30चा स्पीड करून हे काही तात्पुरती मलनपट्टी केलेली आहे. तर सर्व प्रशासनाने इथं पूर्ण सुरक्षता कशी घेता येईल, हे अपघाताचं प्रमाण कसं कमी करता येईल हे पाहावे आणि उपाययोजना करून सर्वसामान्य जनतेला न्याय कसा देता येईल हे पाहावे. आज तुम्ही यमाच्या वेशात आला, काय नेमकं याच्या मागे काय हे जे काय आंदोलन आणि ही जी काय मी भूमिका साकारतोय, यम सुद्धा या इथल्या अपघाताला कंटाळलेला आहे. कारण एक अपघात झाला की इथं यमाला सुद्धा कमीत कमी 4 ते 5 लोकांचा बळी घ्यावा लागतो. ते बळी असे असतात की त्यांची काही चूक नसते, तर ते नाहक बळी इथं पडतात. हे कुणामुळे पडतात तर प्रशासनाच्या चुकीमुळे पडतायत. प्रशासन असं करतात, एका गाडीचा लोड जर 10 टन असेल, तो ट्रकवाला त्या ट्रक मध्ये 20 टन लोड करून आणतोय, तर त्यामुळे हे बळी जात आहेत. तर हे प्रशासनाने विचारात घेऊन सगळं हे थांबवलं पाहिजे. म्हणून ही यमाची भूमिका मला साकारावी लागली. फक्त मृत्यूचा तमाशा बघत आहे. निष्पाप व्यक्तींचे जीव जात आहेत. यांना जाग येणार कधी? 5-5 पंचवार्षिक झाले, आमदार खासदार सर्व तेच आहेत. महापौरचे केंद्रीय मंत्री झाले, परंतु यांना प्रशासनाला काही पडलेलं नाहीये. फक्त राजकारण करून चालणार नाही. सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, नवले ब्रिज आणि त्याच्या आजूबाजूचं सैवारस्ते मोकळे झाले पाहिजे. वारजेमध्ये होत आहे, नरेमध्ये काय होत नाही, स्वामीनारायण मंदिर पैसे काय होत नाही, सर्व्हिस रोड दुरुस्त का होत नाही. आम्ही सर्वसाधारण लोक इंजिनियरला तुमच्या जमत नसेल तर आमच्याकडे रोड मॅप तयार आहे, तुम्ही आमचा सल्ला घ्या. सर्वसामान्य जनता तुम्हाला सांगेल NH फॉरवर्डची सर्वे कोणाने ठेवला होता. अरे हे बोलता बंद करू तुम्ही. नरेकरांचं मुंडकं लावताय, आमचा एक्झिट बंद केलाय तुम्ही. त्याचं ज्ञान नाहीये. अरे रोड अथॉरिटीला शिकवण्याची वेळ आली. तुम्हाला जर याचं ज्ञान नसेल, NH फॉरवर्डची वेगाने गाडी फोर व्हीलर चालू दाखवा. रात्री 11 पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.